सुटणार आहे आता. धावतोय का भाग. नाशिकला पोहोचलोय. आता आम्ही गंगामध्ये स्नान करायला चाललोय. कुंडामध्ये. बाबा बाबा बघ कोलबी झाले जातात. मित्रांनो आता आपण चाललोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. इथून आपली ट्रेन आहे. तर आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचलोय. तिथून आपण तिकीट काढणार आहोत. तिकीट काढून आपण ट्रेन आहे आपली 11:30 आणि 12ची एक आहे आणि 11:30ची. आपल्याला जी पहिली भेटेल तिने आपण जाणार आहे. तिकीट काढून आम्ही ऑनलाईन काढतोय कारण तिकीटला खूप लाईन आहे. त्यामुळे आम्ही तिकीट ऑनलाईन काढतोय. आपली तिकीट काढून झाले. आता आपण चाललोय प्लॅटफॉर्मला. कुठल्या प्लॅटफॉर्मला आपली ट्रेन लागली ते बघायला. पण अचानक झालं की 11:30ची ट्रेन लागलेली. ती सुटणार होती. तिला आपण धावत धावत जाऊन पकडतोय कारण 12च्या ट्रेनला खूप गर्दी आहे. त्यामुळे आपण 11:30च्या ट्रेनने जायचा निर्णय घेतला. चला धावत धावत ट्रेन पकडूया. नंतर आपण ट्रेनमध्ये जाऊन बोलूया. शेवटी आम्हाला ट्रेनमध्ये चढायला जागा मिळाली पण बसायला जागा नव्हती. त्यामुळे आम्ही उभ्याने प्रवास करायचा ठरवला. चला आपण डायरेक्ट भेटूया आता नाशिकला. नाशिकला येऊन पोचलो 3:30ला. नमस्कार मंडळी. सकाळ सकाळ पोचलो नाशिकला. नाशिकला पोचलोय. वाजले 3:30ला उतरलोय नाशिक स्टेशनला. नाशिक स्टेशनवरून आम्ही चाललोय नाशिक स्टेशनला बाहेर पडतो. नंतर बोलूया आपण. नाशिक स्टेशनच्या बाहेर आलो आता आम्ही. आणि हे बघा पब्लिक बघा काय झोपले. नाशिक स्टेशन की पब्लिक स्लीपिंग. आपल्याला झोपायला टेन्शन आहे. आपण मध्ये झोपू शकतो. मित्रांनो फायनली आम्ही येऊन पोचलोय नाशिक स्टेशनच्या बाहेर. इथून आपण ऑटो टॅक्सी बस सुद्धा उपलब्ध आहेत. आम्ही ठरवलं रिक्षाने जायचं. आम्हाला रिक्षा बजेटमध्ये मिळाली कारण आम्हाला जे जे ठिकाणे फिरायचे आहेत त्या बजेटमध्ये आम्हाला ते ठिकाणं त्या रिक्षावाला सोडणार होता. म्हणून आम्ही रिक्षा करून निघालो. आता आम्ही रिक्षामध्ये बसलोय. रिक्षाने आम्ही जाणार पहिलं जिथे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे त्याच्या पाठीमागे एक गंगा आहे म्हणजेच एक कुंड आहे. त्या कुंडामध्ये आंघोळ करणार. तिथून मग आपण जाणार त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथे दर्शन घ्यायला. फायनली येऊन आपण पोचलोय गंगा गोदावरी मंदिर. हा कुंडामध्ये आंघोळ करायला आलोय. म्हणजे तूच कर. हा कुंडामध्ये स्नान करायला आता. कुठे आपला भाऊ कुठे आहे. अजिंक्य पाष्टे नेहमी तू बॅग जो. सकाळचे वाजलेत 5 आणि आंघोळी करतोय स्नान करतोय. हा तीर्थराज त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठीमागे कुंडामध्ये आंघोळ करायला आम्ही. अजून एकदा लास्ट. कसं होतं थंड थंड पाण्यामध्ये एकदम आंघोळ करतोय. तिची आंघोळ झाली. मला आंघोळ करूशी वाटत नाही आता. हे बघा लोक सकाळ सकाळ किती आंघोळ करतात सुंदर असं. आता आम्ही गंगामध्ये स्नान करायला चाललोय. कुंडामध्ये. जा लवकर जा. हे कर. कॅमेरा हलतोय लवकर. परत एक बाबा बघ कोलबी झाले जातात. बरं वाटलं ना. चार्जिंग संपली का बंद झाला. सकाळचे
5 वाजलेत. आता आम्ही दर्शनात चाललोय. लाईनीत आहे आता. लाईन आहे खूप आमच्या पुढे. 300-400 माणसांची लाईन आहे पुढे. आता आम्ही आतमध्ये घुसतोय, एंटर करतोय. समोर बघा दिसतंय का आपल्याला? जय शिवशाही. लाईन आमच्या पुढे आहेत. गोल गोल फिरतोय आता आम्ही. दाखवतो तुम्हाला. तरी पण कमीच लाईन आहे. फायनल येऊन पोचलोय मंदिरामध्ये. इथे आपल्याला नंदीचं दर्शन होतं. नंदीचं दर्शन करून आता आपण आतमध्ये चाललोय मंदिरामध्ये श्री स्वयंभू महादेवांचं दर्शन घ्यायला. मित्रांनो, फायनल येऊन पोचलो आपण मंदिरामध्ये. मंदिरामध्ये आतमध्ये एकदम दगडामध्ये कोरलेलं हे मंदिर आहे. प्राचीन काळातले म्हणजे ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. ह्या ज्योतिर्लिंगाचं आपण आज दर्शन करणार आहे. ज्योतिर्लिंगामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश असे 3 लिंग आहेत. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपल्याला काही व्हिडिओ काढायला मिळाले नाही. पण आपण जे मंदिरामध्ये शिवलिंग आहे आतमध्ये, ते शिवलिंग मंदिराच्या बाहेरसुद्धा आहे. त्याचं आपण दर्शन घेऊया. हेच ते शिवलिंग. आणि जे शिवलिंग, ज्या शिवलिंगामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश जे 3 देवांचे स्थान आहे, ते शिवलिंग हे बाजूला आहे. प्राचीन काळातले हे मंदिर एकदम सुंदररित्या कोरीवकाम केलेलं. इथे आल्यावर आपलं मन प्रसन्न होतं आणि आपल्याला इथून जावं वाटत नाही. मंदिराच्या बाहेरील एक शिवलिंग आहे आणि शिवलिंगाच्या बाजूलाच अजून एक आपल्या गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे. त्याचं सुद्धा आपण दर्शन घेऊया. मित्रांनो, त्र्यंबकेश्वरचं मंदिराचं दर्शन झालं आता आमचं. आता आम्ही चाललोय पुढच्या प्रवासाला. चला जाऊया पुढच्या प्रवासाला. खूप थंडी आहे नाशिकमध्ये आणि मंदिरातल्या आतमधले काय आपल्याला व्हिडिओ काढायला भेटली नाही. त्यामुळे आपण मंदिराच्या बाहेरच पडतात दर्शन होते ते म्हणजे माझ्या राजांचे श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आता आपण येऊन पोचलोय श्री सिद्ध हनुमान देवस्थान, श्री क्षेत्र अंजनेरी. ह्या मंदिरामध्ये मारुतीरायाची खूप मोठी अशी मूर्ती आहे तिथे. आणि आज शनिवार असल्यामुळे आपण मारुतीरायांचं दर्शन घेऊया. आज वार आहे शनिवार. शनिवारची मॉर्निंग आम्ही आलो आता बजरंगबलीच्या दर्शनासाठी. त्र्यंबकेश्वराचं दर्शन करून झालं. आता आम्ही आलो आहे बजरंगबलीचं दर्शन घेण्यासाठी. खूप मोठी मूर्ती आहे बजरंगबलीची. चला तुम्हाला दाखवतो. पायऱ्या चढून वर यायला लागतं आणि समोरच दिसतात आपल्याला मारुतीराया म्हणजेच बजरंगबली. मित्रांनो, मंदिरामधील जी काय आहे ती ह्या पाठीवर लिहिलेली आहे. तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून वाचा. कधी बंद असतं, कधी आहे, सर्व टायमिंग दिलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. चला मित्रांनो, भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.